नागपुर के बेरतोड़ी थाना क्षेत्र में खुद को धार्मिक संस्था का प्रतिनिधि बताकर चंदा वसूली का मामला सामने आया। शिकायत के आधार पर पुलिस ने 3 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। पुलिस के अनुसार रविवार को 3 लोग शिकायतकर्ता के घर पहुंचे और खुद को जामसावड़ी मंदिर से आया हुआ बताकर चंदे की मांग करने लगे। इसके बाद वे आसपास के घरों में भी जाकर चंदा इकट्ठा कर रहे थे। शिकायतकर्ता को संदेह होने पर उसने जामसावड़ी मंदिर प्रबंधन से फोन पर संपर्क कर जानकारी ली। पूछताछ में पता चला कि मंदिर की ओर से किसी भी व्यक्ति को चंदा संग्रहण के लिए नहीं भेजा गया। उसकी जानकारी मिलते ही शिकायतकर्ता ने तीनों को रोक लिया और तुरंत बेरतोड़ी पुलिस को सूचना दे दी। मौके पर पहुंची पुलिस ने तीनों को थाने ले गई। फिलहाल पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। रविवारच्या दिवशी फिर्यादी यांच्या घरी 3 इसम गेले होते आणि त्यांनी सांगितलं का श्री हनुमान मंदिर जामसावली मध्य प्रदेश या ठिकाणीचे आम्ही असून आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही वर्गणी द्या। यावेळेस फिर्यादीला थोडासा संशय आल्याने त्यांनी बेलतोडी पोलीस स्टेशनशी संपर्क केला। त्या संपर्काच्या दरम्यान आम्ही त्या मंदिर ट्रस्टीशी बोलल्यानंतर मंदिर ट्रस्टीने सांगितलं की अशा प्रकारचे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणे, पावत्या गोळा करणे असं कोणत्याही याच्यात आम्ही सांगितलेलं नाही आहे। त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना ते पावती पुस्तक वगैरे दाखवून व्हेरिफिकेशन केलं की हे तुमचंच आहे का, तर त्याने त्याबद्दल नकार दिला आणि त्या 3 आरोपींना त्याच्याबद्दल आमच्या ह्याच्यात नाही असं त्यांनी सांगितलं। त्यावरून संबंधित फिर्यादीची तक्रार करून आम्ही 3 आरोपी जे आहेत त्यातले कृष्णा वाळके, राजा काळे आणि विशाल वाळके हे काटोल, कापरखेडा आणि कळमेश्वरचे राहणार आहेत आणि तिघे सात नातेवाईक आहेत। तर यांनी एक प्रकारचा गोरख धंदा चालू करून टाकला होता की असे पावती पुस्तक छापून घरोघरी जाऊन पैसे गोळा करणे। यामध्ये 3 आरोपींना आम्ही अटक केलेली असून 3 आरोपींना 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे।